नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पनीर टिक्का कसा करायचा ते दाखवणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. घरात जे मसाले असतात त्यापासूनच आपण पनीर टिक्का बनवणार आहोत. पनीर टिक्कासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. पनीर टिक्का करण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलेले आणि पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले. तुम्ही जाड किंवा असे पातळ पण करू शकता. आणि इथे मी 1 वाटी ढोबळी मिरचीचे पण चौकोनी तुकडे करून घेतले. साधारण 16 ते 17 तुकडे आहेत. आणि कांद्याचे पण मी चौकोनी तुकडे करून घेतले, तेही 16 ते 17 आहेत. बेसन पीठ मी 3 चमचे घेतलेले. मी ह्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आणि त्याच चमच्याने मी 3 चमचे तेल घेतलेले. 5 चमचे मी दही घेतलेले. दही आपल्याला जास्त पातळ घ्यायचं नाही, थोडं घट्टच घ्यायचं आहे दही, आणि जास्त आंबटही घ्यायचं नाही आहे. 2 चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा जिरा पावडर घेतलेली. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली. अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे. पाव चमचा मी काळं मीठ घेतलेले आणि चवीनुसार आपल्याला साधं आपण रेग्युलर जे मीठ वापरतो पांढरं ते घेतलेले आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली. 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे. मी इथे कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेली आहे. तुम्ही जर रेग्युलर आपलं लाल तिखट घेणार असाल तर ते अर्धा किंवा 1च चमचा घ्या, नाहीतर पनीर टिक्का खूप तिखट होईल. मी कलरसाठी 2 चमचे घेतलेली, किंवा तुम्ही ह्याऐवजी लाल कलरसुद्धा वापरू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. मी ते मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दही काढून घेते. मी ह्याच चमचेने 5 चमचे दही घेतलेले. बेसन पीठ घेतले. 3 चमचे बेसन पीठ आहे. बेसन पीठ मी भाजून घेतलेले, थोडं 2 मिनटं भाजून घेतलेले. तुम्ही नाही भाजलं तरी चालेल. चाट मसाला, काळी मिरी पावडर, काळं मीठ, गरम मसाला. तुम्ही जर चाट मसाला वापरला नाही तर काळं मीठ अर्धा चमचा वापरायचं आहे. जिरा पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर, यांनी कलर खूप सुंदर येतो. चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा लिंबाचा रस. दही जर जास्त आंबट नसेल तर 2 चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल. मी इथे 1च चमचा वापरलेला आहे. आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 3 चमचे तेल घेतले. तेल गरम नाही केलेलं, थंडच तेल आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे मसाले, दही, बेसन पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान सगळं मिक्स करून घेतलेले. आता आपण त्यामध्ये पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची घालायची. मी आता त्यामध्ये पनीरचे पीस घालते. 300 ग्रॅम पनीर आहे. तुम्हाला जसे लहान मोठ्या आकाराचे पनीर कट करून घ्यायचे करू शकता. आता कांदा घालूया आणि ढोबळी मिरची, आणि एकदम अलगद हाताने आपण मिक्स करून घ्यायचे. हात स्वच्छ धुवायचे आहे. आपण चमच्याने जर मिक्स केलं तर पनीर तुटतं, त्यामुळे अलगद हाताने करून घ्यायचे. आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. पनीरला, कांदा, ढोबळी मिरचीला सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता मी 15 मिनिटासाठी मॅरिनेट होऊन देणार आहे. 15 मिनटं झालेले आहेत. पनीर टिक्का आता आपण तयार करून घेऊया. मी पनीर टिक्का तुम्हाला पॅनमध्ये पण करून दाखवणार आहे आणि कबाबची जी स्टिक असते अशी, त्यालाही मी लावून करून दाखवणार आहे. तर आधी आपण पॅनमध्ये करूया. तो पॅन गरम करून घ्यायचा आहे.
पॅन गरम झाला आहे. आता मी त्यामध्ये ढोबळी मिरची, कांदा आणि पनीर ठेवणार आहे आणि आपण चांगलं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कबाबची स्टिक नसेल तर तुम्ही असं पॅनमध्ये पण करू शकता. आपल्याला दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनी मी चांगलं भाजून घेणार आहे. साधारण 1 मिनिट झालेलं आहे. आता मी दुसऱ्या साईडनी पण चांगलं भाजून घेणार आहे. 1-1 मिनिटांनी, आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. 2 मिनिटात एकदम व्यवस्थित होतं. मी थोडं बटर सोडणार आहे. दोन मिनिटं झालेले आहेत. दोन्ही साईडनी व्यवस्थित झालेलं आहे पनीर आपलं. आता ते मी काढून घेते. आपल्याला जास्त पनीर कडक करायचं नाही आहे. आता मी तुम्हाला कबाब स्टिकला पनीर लावून दाखवणार आहे आणि आपल्याला गॅसवर डायरेक्ट आपण शेकून घ्यायचे. आधी मी कांदा लावला आहे, नंतर ढोबळी मिरची लावते, नंतर आपल्याला पनीर लावायचे. पुन्हा तसंच करायचं आहे. कांदा लावायचा आहे, ढोबळी मिरची लावायची आहे, पनीर लावायचं आहे. ह्याच पद्धतीने मी लावून घेणार आहे. मी ह्याच पद्धतीने दुसरी स्टिकसुद्धा लावून घेणार आहे. दोन्हीही कबाब स्टिकला पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची लावून झालेले. आता आपण गॅसवरती शेकून घेऊया. मी गॅस चालू केला आहे. गॅसवरती आपल्याला डायरेक्ट भाजून घ्यायचं चांगलं. जर तुमच्याकडं शेगडी असेल तर तुम्ही शेगडीवर पण भाजू शकता. आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त 2च मिनटं भाजून घ्यायचे. कारण जास्त वेळ जर भाजलं तर पनीर कडक होतं. चारी बाजूनी भाजून घ्यायचं आहे. आपण हॉटेलमधून पनीर टिक्का आणतो ते एकदम लाल दिसतं, कारण ते खायचा रंग वापरतात. आपण इथे खायचा कलर वापरलेला नाही आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे. तुम्हाला जर वापरायचा असेल खायचा रंग लाल तर वापरू शकता. हे पहा, असं आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित. आपले पनीर चांगलं भाजून झालेलं आहे. पनीर टिक्का तयार झालेला आहे. आता आपण दुसराही मी ह्याच प्रकारे भाजून घेणार आहे. आपला पनीर टिक्का तयार करून झालेला आहे. व्हेज फ्राईड राईससाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. मी 2 कप बासमती राईस घेतलेला. वजनी सांगायचं झालं तर 400 ग्रॅम राईस होता आणि तो मी 30 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला. आणि त्यानंतर आपण बिर्याणीला जसा राईस शिजवून घेतो तसाच शिजवून घेतलाय. पण बिर्याणीसाठी आपण 70 ते 75% राईस शिजवून घेतो आणि हा मी पूर्ण राईस शिजवून घेतलेला आहे. एक मोठा कांदा कट करून घेतलाय. एक वाटी भरून मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठी ढोबळी मिरची कट करून घेतली. एक गाजर कट करून घेतलेला आहे. 10-12 श्रावणी घेवड्याचे शेंगा मी कट करून घेतलेले आहेत. 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घेतलाय. अर्धा चमचा बारीक चिरलेला आलं घेतलंय. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस, 1.5 चमचा रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ आणि आपल्याला कांद्याची पात लागणार आहे. फ्राईड राईससाठी तेलही लागणार घेतली. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये लसूण घालते. त्यातच आपल्याला आलं घालायचंय आणि हे 1 मिनिट मी परतून घेणार आहे.
आलं लसूण मी 1 मिनिटभर परतून घेतले, त्यात कांदा घालूया आणि कांदा सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। कांदा मी मिनिटभर परतून घेतलाय, त्यातच हिरवी मिरची घालते आणि फरसबी घालायची आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे। आता आपल्याला गाजर घालायचंय, त्यातच ढोबळी मिरची घालूया आणि कोबी पण घालायचं आहे आणि हे सगळं मी हाय फ्लेम वरती 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीये, फक्त 2 मिनिटं परतून घ्यायचे। याआधी सुद्धा मी खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। 2 मिनिटं मी भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला शिजवलेला राईस घालायचा आहे। मी राईस शिजवताना पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं, आताही आपण वरतून थोडं मीठ घालायचंय, जास्त मीठ नाही घालायचं। आणि आता ह्यातच सोया सॉस घालूया, रेड चिली सॉस, काळी मिरी पावडर, व्हिनेगर आणि थोडं मीठ घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता 1 मिनिटभर आपण हाय फ्लेम वरती चांगलं परतून घेऊया। खूप छान झालाय राईस। या टायमिंगला मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर वरतून घालता येतं। हाय फ्लेम वरती मी राईस चांगला परतून घेतलेला आहे। आता वरतून कांद्याची पात घालते आणि राईस एका प्लेटमध्ये काढून घेते। अगदी तुमच्याकडे शिळा भात जरी राहिला असेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने फ्राईड राईस करू शकता। आता मी काढून घेते राईस। तयार झाला व्हेज फ्राईड राईस, खूप छान झालाय। तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।